भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दौंड शहरातील पानसरे वस्ती भागात पुराचं पाणी शिरलंय। पानसरे वस्ती भागातील नागरिकांची काही घरे पाण्याखाली गेल्याने प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतर करण्याची तयारी करण्यात आली। दौंड शहरातील हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। दौंड शहराच्या कडूने जी भीमा नदी जाते, खरं तर त्या भीमा नदीच्या पाणी पातळी खरं तर वाढ झालेला आपल्याला पाहायला मिळते। याचाच फटका दौंड शहरातील जे काही पानसरे वस्ती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे समोर जे काही घर आहेत या घरांमध्ये खरं तर हे बाजूला हे पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या बाजूला आपण जर पाहिलं तर ही लाईटीची डीपी आहे, या ठिकाणी देखील पाणी या ठिकाणी आलंय। समोर जे काही लोक राहतात त्या लोकांना या बाजूला यायचं म्हटलं तर बऱ्याच अंतरावरून खरं तर या बाजूला यावं लागतंय। त्यामुळे येथील जे काही प्रशासन आहे हे खरं तर आता सतर्क झालेत। खरं तर येथील जे काही प्रांताधिकारी आहेत हे खरं तर आता या घटनास्थळी आहेत, त्यांच्याकडनं काय उपाययोजना केल्यात आपण जाणून घेऊयात। सर, मला सांगा कशा प्रकारे या ठिकाणी उपाययोजना केल्यात? नमस्ते। हे दौंड शहराला भीमा नदीच्या फार कडेला शहर आहे आणि गेल्या आठवड्यात मध्ये पण पूर आला होता। पूर म्हणजे इन द सेन्स काय, ह्याचा जो ओढा जातो मिळतो ते ओढ्याचं ही बॅक वॉटर आहे, म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळे ते मागे फिरलेलं आहे। आणि इथं जर समोर बघितलं तर 1-2 फूट पाणी आहे। इथली लोकांना त्यांनाही आम्ही हलवतोय आणि आम्ही हलवचे 2 ठिकाणी व्यवस्था केलेली आहे नगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने। फक्त त्यांना एवढीच विनंती की त्यांना दुसरीकडून रस्ता आहे त्याचा वापर करावा, पर्यायी रस्त्याचा वापर करावा। पाण्यातून येऊन जाऊन त्या लोकांना कुठे स्थलांतर करण्यात आलं? कुठलं या लोकांना नाही, हे आता सध्या शेजारीची त्यांच्या ह्याच्यात राहतात। आम्ही दुसरी रेल्वेच्या गणेश हॉल आहे तिथेही व्यवस्था केलेली आहे। लोकांनी आता जर पाणी आता सध्या त्याच्याशी चर्चा झाली, आता पाणी कमी झालेलं आहे, तिथनं 1-2-3 इंच कमी झालेलं आहे आणि उजनीमधूनही खाली पाणी सोडलेलं आहे। त्यामुळे आता एवढी गरज नाही, पण आम्ही 2-3 ठिकाणी पर्याय व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रशासन सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यासोबत येथील जे काही जर पाणी वाढलं तर यासाठी प्रशासनाच्या वतीनं खरं तर या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।